कुटुंबामधनं देखील जय पवार हे पुढे येऊन पत्रकार परिषद घेणार होते। खरं तर त्यांची पत्रकार परिषद अद्यापही झालेली नाही। खरं तर दोन आठवड्यापूर्वी त्यांची पत्रकार परिषद होणार होती। कोणाचा दबाव आहे असा की जय पवार हे पत्रकार परिषद घेत नाहीये? ते सुनील तटकरेंचा, प्रफुल्ल पटेलांचाच दबाव त्या ठिकाणी असेल। माझ्याकडे बरेच पुरावे तिथं आलेले आहेत। फक्त जय पवार हे पत्रकार परिषद घेणार आपल्या वडिलांना न्याय देण्यासाठी। त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा ज्या नेत्यावर विश्वास होता त्या नेत्याला देण्यासाठी जय पवार जर प्रयत्न करत असतील, याच्या आधीसुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता, त्याचं स्वागतच खऱ्या अर्थाने आपण केलं पाहिजे। त्याची प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ती प्रेस कॉन्फरन्स मी तिथे घेणार नाही। कारण त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यात जर काही गोष्टी राहिल्या असतील त्याच मी पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घेणार आहे। पण गेल्या आठवड्यात होणारी प्रेस कॉन्फरन्स आजपर्यंत का नाही झाली हे मला तरी सांगता येणार नाही। पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाहीतर सत्तेतले काही भाजपचे नेते त्यांना करू नका असं म्हणत आहेत का काय, असाही प्रश्न आम्हाला निर्माण व्हायला लागला आहे। त्याची प्रेस कॉन्फरन्स इथं होत नाही आणि दादांचा FIR इकडे होत नव्हता। आम्हाला कर्नाटकात जाऊन FIR हा इथं करावा लागला।